स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी पदवीला शेवटच्या वर्षाला आहेत, तसेच ज्या विद्यार्थ्यांची पदवी झालेली आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी अशी की आपण पारंपरिक विद्यापीठांमध्ये पारंपरिक शिक्षण गेली 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष शिक्षण घेत आहोत. परंतु स्किलफुल एज्युकेशन जो आहे तो आता सध्या जगाला गरजेचा आहे आणि आपल्याला जर जगात टिकायचं असेल तर आपल्याला कौशल्यपूर्ण शिक्षण घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण शासकीय नोकऱ्या ज्या आहेत त्या संपत आहेत आणि विद्यार्थी मात्र या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षेच्या एका ट्रॅपमध्ये विद्यार्थी फसत आहे. परंतु विद्यार्थ्यांना विनंती करतो की जे काही स्किलफुल जे काही एज्युकेशन आहे किंवा विविध देशातील नामांकित जे विद्यापीठ आहेत, या विद्यापीठांचं नोटिफिकेशन आहे, या विद्यापीठामधून जर आपण शिकलं तर कौशल्यपूर्ण शिक्षण घेतलं तर नक्कीच आपण आपल्या पायावरती स्पर्धा परीक्षेच्या जगामध्ये न जाता तुम्ही विविध क्षेत्रामध्ये त्याचा अभ्यास घेऊन एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकता आणि आनंदाने जीवन जगू शकता. विद्यार्थी मित्रांनो, सॅलरी सुद्धा त्याच पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे आणि या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करीत असताना किंवा पर्यावरणीय क्षेत्रामध्ये काम करीत असताना आपल्याला तो आनंद मिळणार आहे आणि शैक्षणिक याच्यातून तुम्हाला एक पॅकेज म्हणजे सॅलरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो व्हिडिओ बनवतो आहे हा अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटी यामध्ये असणारी जी काही युजीचे कोर्सेस आहे आणि पीजीचे कोर्सेस आहे त्याचा पहिला राऊंड जो आहे तो पहिला राऊंड झालेला आहे आणि सेकंड राऊंड जो आहे ते सेकंड राऊंड आता नोटिफिकेशन आलेला आहे. आणि या माध्यमातून आपल्या नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरता ऑनलाईन बॅच आपण चालवली जात आहे. मोफत ऑनलाईन बॅच असते. या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना गरीब, होतकरू, तळागाळातील, ग्रामीण भागातील विद्यार्थी या देशातील नामांकित विद्यापीठात शिकावं हेच आमचा ध्यास आहे आणि या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत बॅच चालवून या विद्यार्थ्यांना या विद्यापीठांमध्ये पाठवत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे कोणतेही अपडेट जे असेल ते अपडेट आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण पारंपरिक जे काही आपले पूर्वज किंवा आपले जे काही पिढीतील जी काही माणसं शिकलेली आहेत त्याच ऐकून आपण त्याच विद्यापीठांमध्ये प्रवेश घेत असतो. परंतु आपल्याला फक्त डिग्री भेटून काही उपयोग नाही, डिग्रीचा कागद भेटून आपल्याला उपयोग नाही. कारण तुम्ही जर डिग्री घेऊन फक्त जर तुमच्या जवळ ठेवत असाल तर तुम्हाला कोणीही जॉब देणार नाही. परंतु ते डिग्री जर कौशल्यपूर्ण असणारी असेल किंवा व्यावसायिक कोर्सची डिग्री असेल तर आपल्याला नक्कीच कुठे ना कुठेतरी आर्थिक पाठबळासाठी नोकरी आपल्याला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीचे जे कॅम्पस आहे हे कॅम्पस भोपाळला आहे, हे कॅम्पस बंगलोरला आहे आणि हे कॅम्पस आता या वर्षीपासून रांचीला सुद्धा सुरू होत आहे. यामध्ये युजीचे सुद्धा कोर्सेस आहेत आणि पीजीचे सुद्धा कोर्सेस आहेत. युजीचे बीए, बीएससी चे कोर्सेस आहेत, बीए ऑनर्स आहेत, बीएससी बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री या माध्यमातून विविध बीएससी चे कोर्सेस आहेत. तसंच जे विद्यार्थी 12वीला आहेत ते विद्यार्थी सुद्धा याला अप्लिकेबल आहेत. नंतर जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनला फायनल इयरला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना या विद्यापीठामध्ये शिक्षण घ्यायचं आहे, या विद्यापीठामध्ये एमए इकॉनॉमिक्स आहे, एमए डेव्हलपमेंट स्टडी आहे, एमए अर्ली चाइल्डहुड आहे, अशा विविध कोर्सेस याच्यात आहे विद्यापीठात आहे. तसंच एमएससी च सुद्धा 2 कोर्सेस आहेत, क्लायमेट चेंज अँड पब्लिक हेल्थचा सुद्धा कोर्सेस आहेत. असे हे कोर्सेस आपल्याला जर करायचं असेल तर नक्कीच आपण या विद्यापीठाची एंट्रन्स एक्झाम आपण देऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, मग एंट्रन्स एक्झाम या महिन्यामध्ये आताच नोटिफिकेशन येणार आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये ही एक्झाम असते. एप्रिल महिन्यामध्ये एक्झाम झाल्यानंतर आपला विद्यार्थी मित्रांनो इंटरव्ह्यू असतो आणि इंटरव्ह्यू जर तुम्ही पास झालात तर आपल्याला 100% स्कॉलरशिप, ग्रामीण भागातील जो विद्यार्थी आहे, ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न हे 10 लाखाच्या आत आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप मिळते. 100% स्कॉलरशिप मिळणे म्हणजे 18 ते 20 लाखाचं एज्युकेशन हे 2 वर्षाचं आपलं मोफत होते. विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला स्टायपन सुद्धा मिळत असते आणि या स्टायपनच्या माध्यमातून आपलं खाण्यापिण्या, राहण्याची सोय सुद्धा करू शकता आणि राहण्याची व्यवस्था आणि सर्व ज्या बाबी आहेत त्या सर्व मोफत असते. विद्यार्थी मित्रांनो, त्यात एकही रुपया तुम्हाला द्यावा लागत नाही कारण आपल्याला 100% स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळालेली असते. गरीबातील गरीब विद्यार्थी या ठिकाणी पोहोचण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी प्रयत्नशील आहोत.
कारण आपण आपल्या पिढीतील पहिला विद्यार्थी त्या ठिकाणी रांची असेल, भोपाळ असेल किंवा बंगलोर असेल या ठिकाणी जाणारा पहिला विद्यार्थी आपण असणार आहात. कारण आपण जर आपला बॅकग्राऊंड जर पाहिला, पिढीचा बॅकग्राऊंड, आजोबाचा बॅकग्राऊंड, आजीचा बॅकग्राऊंड किंवा आईच्या फॅमिलीकडला किंवा वडिलाच्या फॅमिलीकडे जर बघितलं तर आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी बंगलोर सारख्या ठिकाणी, रांची सारख्या ठिकाणी किंवा आपल्या भोपाळ सारख्या ठिकाणी शिक्षण घेण्याकरिता जाणारा कोणीही नसतो. म्हणून पहिल्या पिढीतील फर्स्ट जनरेशन लर्नर मध्ये व्हायचं जर असेल तर नक्कीच आपण याचा संधीचं सोनं करायचं आहे. आणि यासाठी खूप जास्त अभ्यास करण्याची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण आपल्याला एक योग्य गायडन्स महत्वाचं असते आणि ते गायडन्स मार्गदर्शन देण्याचं काम आम्ही नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षापासून करतो आहे. त्यामुळं या संधीचं सोनं करण्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही लिंक दिलेली आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले जे काही व्हॉट्सअपचं ग्रुप आहे म्हणजे चॅनल आहे त्या चॅनलला जॉईन व्हा. मला पर्सनल मेसेज तुम्ही करू शकता की सर मला युजीला ऍडमिशन करायची आहे किंवा मला पीजीला ऍडमिशन करायची आहे, मी सर 12वीत आहे तर मला आता काय करता येईल, किंवा मी आता फायनल इयरला आहे तर मी काय करता येईल, या सर्व बाबीला उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी संधी आहे ही संधी आपल्या कॉलेजमधल्या प्राध्यापकांना याबद्दलचं माहिती नसते. आपले प्राध्यापक याबद्दलचे अज्ञानी आहेत, त्यामुळे आपल्याला या विविध विद्यापीठांबद्दलची माहिती सांगत नाही. कारण आपला प्राध्यापक हा कुठेतरी नेट सेट पीजी होऊन बीएड करून तो तुमचा प्राध्यापक बनतो, परंतु हे क्षेत्र सोडून इतर क्षेत्रामध्ये कसं जाता येईल याचं नॉलेज आपल्या शिक्षकाकडे नसतो. आणि यामुळं पिढ्यानी पिढ्या शिक्षक हा तेच सांगत असतो जे स्वतः तो करत असतो. त्यामुळे या सेफ झोनच्या बाहेर आपला ग्रामीण भागातील विद्यार्थी तालुकाचा लेवल असो किंवा जिल्ह्याचा लेवल सोडून कुठेतरी देशातील नामांकित विद्यापीठामध्ये किंवा देशातील एखाद्या सायन्स सिटी सारख्या शहरामध्ये जर शिकायला गेला तर नक्कीच तो जगात टिकण्यालायक बनेल असं आम्हाला वाटतं. म्हणून आपण सर्वांनी या संधीचं सोनं करणं अत्यंत गरजेचं आहे. अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना शिकायचं आहे, युजीचे कोर्स करायचा आहे ऑनलाईन बॅच आणि पीजीचे कोर्स करायचे ऑनलाईन बॅच. अजून पुन्हा एक लक्षात ठेवायचं आहे की पीजीला जरी असेल, डबल पीजी जर झालं असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी शिक्षण घेऊ शकता, एज लिमिट नाही. दुसरी गोष्ट, जे 12वीत आहेत ते पुन्हा 12वी फर्स्ट इयरला असेल तरी तुम्ही ऍडमिशन करू शकता किंवा तुम्ही पुन्हा एंट्रन्स देऊ शकता. आणि जे 12वीत आता अपियर आहेत ते सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी ही एंट्रन्स एक्झाम देऊ शकतात. आणि या एंट्रन्स एक्झाम बद्दलचं संपूर्ण मार्गदर्शन आम्ही मोफत करतो आहे. आणि या मोफत मार्गदर्शनासाठी किंवा सेमिनारला किंवा या क्लासला जुडायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या असलेल्या लिंक वरती मेसेज करायचे की सर मला अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीच्या बद्दल माहिती पाहिजे आणि मला ते क्लास करायचे आहेत. त्यामुळे आपण आपल्याला त्यात इन्क्लूड करून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.